पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी पुण्याला नेले असले तरी कुपवाड पोलीस स्टेशनसह गुन्हे ॲडमिशनला येथील छोट्या तस्करांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आवाहन पेलायचे आहे। मेफेड ड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज तपास प्रकरणात कुपवाड कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून 300 कोटीचा साठा जप्त केला आहे। कुपवाडमध्ये साठा सापडल्यामुळे ड्रग्ज तस्करीची पाळीमुळे कुपवाडसह मिरज आणि सांगली शहरात तसेच परिसरात रुजली असण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी नेले असले तरी कुपवाड पोलिसांसह गुन्हे अन्वेषणला येथील छोट्या तस्करांचेही नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे। 2011 मध्ये कुपवाडला अभिजित कोंडुस्करकडे केटामाईनचा साठा जप्त केला होता। त्यानंतर 2015 मध्ये कोंडुस्करचा भाऊ रवींद्र कोंडुसकर, आयुब मकानदार आणि एकास एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली। या प्रकरणात मकानदार कारागृहात होता। कारागृहात असताना त्याने तस्करांची ओळख वाढविली आणि कारागृहातून बाहेर आल्यावर तो पुन्हा तस्करांच्या संपर्कात राहिला। पुण्यातील साक्षीदारांनी दिलेला एमडी ट्रकचा साठा त्याने कुपवाडमध्ये आणून ठेवला। हा साठा पुण्याकडे पाठवण्यात येणार होता। मात्र तत्पूर्वीच पुणे पोलिसांच्या कारवाईत कुपवाड कनेक्शन उघड झाल्यामुळे मकानदार त्याच्या साथीदारांसह पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला। मकानदारासह आता साथीदार अक्षय तावडे आणि खोली मालक रमजान मुजावर या तिघांना पोलिसांनी अटक करून पुण्याला तपासासाठी नेले असले तरी एमडी तस्करी व विक्रीत आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक एमडी ट्रकचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आवाहन गुन्हे अन्वेषणसह स्थानिक पोलिसांच्या पुढे आहे। त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासानंतर स्थानिक पोलिसांच्या कामगिरीकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे।